भावी आगामी निवडणुकीत याचा दणका आपण देणार? हो, 100% ही सुरुवात झालेलीच आहे. ही विजयाची नांदी सुरुवात झालेली आहे. 2024 साल हे निवडणुकीचं वर्ष आहे. ह्या निवडणुकीमध्ये 2024 सालच्या पहिला मार्च एप्रिलमध्ये लोकसभा येतील, ऑक्टोबरमध्ये विधानसभा येतील, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका येतील. ह्या निवडणुकीच्या वर्षामध्ये जनता 100% ह्या सरकारला त्यांची जागा दाखवतील आणि मातीतच त्यांना मिळवतील, आम्हाला विश्वास आहे. अटकेबाबत नेमकी आता काय भूमिका चालते? आता त्यांना विचारा तुम्ही, मी तर इथं तयारच आहे. त्यांनी अटक करायला मला घेऊन जावं, माझं काही त्यांना म्हणणं नाही. माझं संपूर्ण नेमकं काय चालू आहे नाही. आता त्यांनी 4 ठिकाणच्या प्रॉपर्टीची माहिती गोळा केली. वडिलोपार्जित माझं घर आहे, व्यवसाय माझा जवळजवळ म्हणलं तरी 30 वर्ष व्यवसाय आहे. आता त्यांना काय पाहिजे असेल तर माहिती गोळा करतील. प्रत्येक प्रॉपर्टीवरती माझं कर्ज आहे बँकेचं, ते बँकेत दाखले तुम्हाला देतो पाहिजे असेल तर. असं काय मी एकमेव आमदार आहे? आज तुम्हाला नाही म्हटलं ते महाराष्ट्रामध्ये 288 मध्ये अनेक असे आमदार आहेत, ते कोट्यावधी अब्जावधी रुपये ते आज मालक झालेले आहेत. पण आम्हीच त्यांना दिसलो. असू दे, मी सामोरं जायची माहिती गेल्या 9 तास झाली चौकशी चालू आहे. गेले 9 तास नुसती झाडाझडती चालू आहे. नेमकं झाडाझडतीमध्ये नेमकं असं काय झाडाझडती घेते ते मी शोधतोय. मीच विचार करतो की माझ्या घरामध्ये मी काय ठेवलंय का, गुप्तधन आहे का, की मी सध्या थोडी चौकशी करतोय. काही वेळानंतर तेही मला समजेल. माझी सही घेतील त्या स्टेटमेंटवरती, काय काय मिळालं, काय काय जप्त केलं, कुठं सील केलं, ह्या माहिती मिळतील ना आपलं काही वेळानंतर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होता. ते सत्तेत गेल्यावर निरंकुश झाले. तर तुम्हाला मी वाटतं आपल्याला मागे सांगितलेलं आहे की जो भाजप पक्षात जातो तो वॉशिंग मशीन मध्ये जसं काही कपडा टाकावा आणि तो स्वच्छ होऊन बाहेर, तसा भाजप मधला गेलेला प्रत्येक माणूस हा स्वच्छ होऊन बाहेर पडतो असं त्यांचं मत असेल. आम्ही नाही गेलो, नाही जाणार. पण साहेब, एक अजून एक गोष्ट विचारायची वाटते या संदर्भात. आता एवढी चौकशी झाली, वरिष्ठांकडून तुम्हाला कोणाचे फोन वगैरे आले का? त्यांनी काय तुम्हाला निरोप वगैरे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा सकाळपासून मला 2दा मोबाईलवरती फोन आले. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीबद्दल चौकशी केली, एक मानसिक आधार दिला. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे, ठाकरे कुटुंब आहे, संपूर्ण महाराष्ट्राची सेना पाठीशी आहे. हे मला मानसिक आधार दिला. राजन घाबरायचं नाही, आपलं रडायचं नाही, लढायचं, असे उद्धव साहेबांनी मला ही सूचना केलेली आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब, खासदार साहेबांनी मला तिथं फोन केला. शिवसेने नेते विनायक राऊत साहेबांनी मला फोन केला. आमचे मुंबईतले जवळजवळ 10-12 आमदारांनी माझी फोनवर चौकशी केली. महाराष्ट्रामधले अनेक जिल्हा प्रमुखांचे, पदाधिकाऱ्यांचे मला इथून फोन आले आणि सर्वांनी आपुलकीने चौकशी केली. आणि काय पाहिजे? ही जवळ असलेली सर्व संपत्ती माझी, हीच माझी आहे ना, आणि काय पाहिजे आपल्याला? बरं साहेब, अजून एक असं म्हटलं जातंय, तुमच्या बाबतीत असंही म्हटलं जातंय की तुम्ही म्हणताय की सूट चौकशी चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं की तुम्ही कुठेतरी शिंदे गटाला एक डेडलाईन दिली आणि त्या डेडलाईनचं तुम्ही पालन करत नाही, त्यामुळे तुमच्यावर कारवाई करतो. ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदार प्लस 10 आमदार 50 आमदार घेऊन गेले, त्या दिवसापासून तुमच्या माध्यमातून रोज टीव्हीवरती पेपरवरती येते राजन साहेब शिंदे गटात जाणार, शिंदे गटात गेला का? मग गेला असता चाललं असतं का तुम्हाला? आणि आमच्या सर्वांच्या निष्ठा ह्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे ह्याच्या आधी अनेकदा स्पष्ट केलंय, पुन्हा एकदा स्पष्ट करू का? गरज आहे का? साळवी साहेब, पण तुम्ही आता पण सांगितलं काही सकाळी की शिंदे गटात येण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर नेमकं तुमच्या कोण संपर्कात आहे आणि कोण तुम्हाला? आमच्या पेपरमध्ये आणि टीव्हीवरती येतं ते मी वाचतो. माझ्या संपर्कामध्ये कोणी नाहीये, मला कोणी फोन करत नाही, कोणी विचारत नाहीये. फक्त तुमच्या माध्यमातून मला समजतं की मी शिंदे गटात चाललेलं आहे. तसं कुठचंही माझ्याकडे प्रलोभन कुठच्या तरी ते नाहीये. पण त्यांची इच्छा असेल ना की राजन साहेब आमच्या शिंदे गटामध्ये यावा, अशी इच्छा असेल त्यांची. मग जायचंच नाही ना, जाऊच शकत नाही ना. मी एक बाळासाहेबांचा कडवा निष्ठावंत सैनिक म्हणून जन्माला आलो, उद्याला आलो. माझा निश्चितपणे बाप, माझा आई माझी आहे, परंतु माझा राजकीय बाप हा वंदनीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे आहे. त्यांच्याशी मी कधी गद्दारी करू शकत नाही, ही माझी वस्तुस्थिती आहे. एक वेळ जेलमध्ये जाल, पण 100% मी पोलीस कस्टडीमध्ये जाईन, जेलमध्ये जाईन, पण मला विश्वास आहे की माझ्यावरती तात्पुरती कारवाई काय ती व्हायची होईल. पण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे माझी निष्ठा मरेपर्यंत त्यांच्या चरणाशी असणार आहे. ओके, धन्यवाद.